चल ना मामाच्या पाणी नको सुद्धा बरोबर आहे. बरं आता ज्याचे लग्न झाले नाही अशी किती येतं? माझ्याकडे मुली गेले नाही. बरं एक मॅसेज आहे माझ्याकडे मोबाईल मध्ये पाहतो ना आपण कोणी नाणं दिलं की नाही व्हॉट्सअप कोणी काय टाकलं बरोबर नाही. आम्ही एकदाच पाहतो बुधवारी बरोबर कोणी नाणं दिलं की नाही बुधवारी पाहतो संध्याकाळी पाहतो बिलकुल वाचतो बरोबर आहे. आता ज्यांचं लग्न झालं यांच्यासाठी एक मॅसेज देऊ काही कोणीतरी बोला ना मॅसेज देऊ का? इथे किती मुली बघितल्या आता जॉईनिंग होऊन काम करायला लागल्यात बिना लग्नाच्या बघितल्या की नाही? उद्या सोयरी आली अशी मुलगी जर पाहायला गेलात तुम्ही आणि मुलगी म्हणले काय करतो ती जर म्हणली समजा तुम्ही जर म्हणले लाईफस्टाईल करतो वेलकम सर मी बघितलं आरटीपी मध्ये खूप छान वाटलं सरपंच जोडीला अंकिता नागरे खरं जोरदार. आता वाटलं की माझ्या आयुष्यामध्ये हा बिझनेस खूप लेट आला. तुम्हाला काय वाटते मला माहिती? लेट आला का लवकर आला? लेट आला तर आता लवकर सुरुवात करा. किती जण इमानदारीने सुरुवात करते? मला एक म्हणायचं बघा तुमचं भाग्य लिखाते तुम्ही आहात. हा पॉइंटला ह्या मॅसेजला मजाक समजू नका. कारण जेव्हा मी ड्रायव्हिंग करत होतो त्यावेळेस सर मला सुद्धा रिजेक्ट केलं जात होतं. याच काळी कोणी ट्रक चालवणाऱ्याला आमची मुलगी द्यायची नाहीये बरोबर ना साहेब? आपल्या काळात होतं की नाही? हे काही खरं नसलं त्या लोकांचा बेवडे असतात दारू पितात काही पण बरोबर की नाही? तर अनुभव कारण ड्रायव्हर ते अशा सिच्युएशन मध्ये एक गळ्यात पडली कारण तिचा बापच ड्रायव्हर होता. आणि तो ड्रायव्हर असल्यामुळे मला दिली कारण त्याच्याकडे 5 मुली होत्या. आम्ही म्हणलं फुटा बिटा देऊ नका कारण ते ड्रायव्हर समजून घेतल्या भावना त्या ड्रायव्हरच्या सासऱ्याच्या भावना समजून घेतल्या आणि यस म्हणलं. बरं आता ज्या मुलीला पाहायला गेलो बोलवलं ती पाहिलीच नाही तिची बहीण पाहिजे कारण ऍडजस्ट नाही करायचं होतं. मला काय करायचं एक मॅसेज देतो तुम्हाला की माणसाच्या भावना काय पाहिजे का पाहिजे म्हणलं ह्याला कोणतरी पाहायला येणार तुम्ही काही लग्न थांबणार नाही तुम्हाला दुसरे द्या दोघीचं लग्न एका मंडपात झालं तुमचा खर्च तेव्हापासून मी विचार करणार अक्षरशः दोघे बहिणीचं लग्न एका मंडपात करायला होतं. ते त्यावेळेस नाईटचे लग्न होते मी डेलाच करायला लावलं कारण त्या क्षेत्रामध्ये अशा काही गोष्टी होत्या ड्रायव्हर लाईन मध्ये एक तर म्हणजे लायकी समजत नव्हतं आणि या क्षेत्रामध्ये आलो बघा तिथून इथं ट्रान्सपोर्ट घरी लाईफ 27 वर्ष मार्केटमध्ये गाडी कुळी चालवत असताना मान सन्मान मिळत नव्हता आणि जेव्हा इथं सुरुवात केली गेल्या 4-5 वर्ष अगोदर आज बघा तुम्ही इथून टाळ्या वाजवल्या मी बरोबर आहे. पण काय करावं लागेल सुरुवात करावं लागेल प्रोडक्ट वापरावं लागतील बरोबर नाही आणि प्रोडक्ट वापरल्यानंतर रिझल्ट येणार आहेत आणि रिझल्ट आले की तुम्ही गपचूप बसणार नाही सांगणारच जाऊन लोकांना मग पैसे येणार पाहिजेत ना. पैशासाठी सर्वजण कामाचे आहेत ना म्हणजे कामदार आहेत का काय असं माहिती का कामाचे म्हणून कामावर जाणारे म्हणून तुम्ही बघा कोणा हात ठेवून आज जिंदगी सर्वजण कामाचे आहेत ना कामावर जाणारे. विचार करा किती दिवसापासून आपण तिथं काम करतोय ते म्हणणार नाही तुम्हाला जॉब आहे मोठा साधारण जॉब असणार आहे तर 50-60 हजार कमवणार आहे की तर कोणी नाही. 20-25 हजार 25 हजार कमवणार आहे 10,000 अरे स्वतःच्या इन्कम साठी हातवरी करा 10,000 कमवणार 2-4 5,000 पण कमवणार आहे ना तिथं म्हणजे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे ही. जे 5,000 कमवतात त्यासाठी आहे की नाही एकदा 5,000 टाका
तुम्ही कमवत नाही, पण तुम्ही आता हा विचार करा 5,000 10,000 द्यायचे कुठे, हा पण विचार येणार माइंडमध्ये. काय करा, एकदा ऍडजस्टमेंट करा, ऍडजस्टमेंट करा, 5,000 सुरुवात करा, प्रोडक्ट यूज करा, आलेले रिझल्ट लोकांना सांगा, झाला तुमचा बिझनेस चालू. ते काय जंतर मंतर होणार नाहीये काही. मला हे जमन का, तिथून गेल्यानंतर सर बरेच लोक म्हणतात मला हे जमन का, फॉर्म भरायचा टाइम आला का. अरे बेटा एवढा जन्म झाला, इतकं काही जमलं, हे जमणार नाही काय, हे जमणार नाही. करायचं काय, जर ते 2 आणायचे तुम्ही सांगितले तिथं, ते माझ्याकडे नाही. अरे आपण जीवन देतो, 2 होणार नाही का आपल्याला. प्रयत्न केल्यानं काय होतं, बरोबर ना. म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर वाळूचे कण रगडिता, प्रयत्नांती परमेश्वर वाळूचे कण. किती वेळा वाळूचे कण रगडावं लागते, तास गेले तर माहिती कोणाला. मेहनत करावं लागते, मेहनत करावं लागते. मेहनतीशिवाय काय नाही बाबा, इथे ना भेटणार मेहनतीशिवाय. आता ज्याने जॉईनिंग केलं त्याच्यात माग काहीच होईना, ते मला 10,000 ते घेऊन जाते. इमानदारीनं सुरुवात करा, इमानदारीने जॉईनिंग करा, ज्याच्या सोबत आला त्याच्या सोबत जॉईनिंग करा. होऊ शकतं काय, माझ्या गावामध्ये 2 वर्ष अगोदर सुरुवात केली मी सुद्धा, बरोबर आहे. झालं काय माहितीये का, इथे आजवळ 240 डिस्ट्रीब्युटर सर आपले. झालं काय, माझ्या गावचे किती लोक आहेत प्रॉपर माझ्या गावचे, बाकी खेड्यानं आले का, दिल्लीहून आले. काय झालं माहितीये का,